श्री स्वामी समर्थ. पितृदोष म्हणजे काय? पितृदोष कोणाला लागतो? पितृदोषामुळे काय काय अडचणी येऊ शकतात आणि तो दोष दूर कसा करायचा याविषयीचे अनेक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. तरी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष विषय आणखीन नवीन माहिती जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर पितृ हे आपले पूर्वज असून पूर्वीच्या काळी कुटुंबातील आपले ज्येष्ठ त्यांची देवता समान पूजा करीत असत. पितृ आपल्या घराण्यातील मृत पूर्वजांचे सूक्ष्म रूप असून जोपर्यंत त्यांचा पुनर्जन्म होत नाही तोपर्यंत ते विभिन्न योनीत म्हणजेच लोकांमध्ये राहतात. जीवाला मृत्यूनंतर मागील ऋण म्हणजेच सर्व प्रकारच्या कर्माचे या जन्मात चुकते करावेच लागते. ते चुकते होईपर्यंत त्या ऋण म्हणजेच शापाची मुक्ती किंवा शांती होत नाही. ऋणाचे वेगवेगळे प्रकार असतात. जीवाच्या मृत्यूनंतर भौतिक शरीरातून आत्मा वेगळा होतो व शरीरात चेतना नसल्यामुळे शरीराचं दहन केलं जातं. कारण आत्मा सूक्ष्म रूपात शरीराविना राहू शकतो, पण त्याला आपण पाहू शकत नाही. त्या आत्म्याला दुसरे शरीर मिळण्यासाठी दिवस वर्ष काळ जावा लागतो. जर हा आत्मा शुभ संस्कारी नसेल तर तो इच्छापूर्तीसाठी प्रेत पिशाच्य योनीत भटकत राहतो. जे कार्य आत्मा स्थूल शरीरात राहून करू शकत नाही ते तो सूक्ष्म शरीरात राहून करू शकतो. जीवाचा जन्म होण्यापूर्वीच विधात्याची ही योजना असते की त्या जीवाचा जन्म कोणत्या परिस्थितीत होणार, त्यावेळी आकाशात ग्रह नक्षत्र व राशी किती अंशात राहणार, त्याची ग्रहयोगाची शुभ व अशुभ स्थिती कशी राहणार हे त्या जीवाच्या मागील जन्मात त्याने केलेल्या कर्माच्या नुसार घडत असते. त्याची जन्मपत्रिका कुंडली म्हणजेच जन्माच्या वेळी आकाशात तयार झालेला ग्रह नक्षत्र व राशींचा नकाशा असतो. कुंडली म्हणजे जीवाला भगवंताने 84 लक्ष योनीतून मुक्त करण्यासाठी पृथ्वी तलावर काही काळ चांगलं कर्म करण्यासाठी दिलेले पारपत्रच आहे. त्यानुसार त्याच्या जन्मकुंडलीवरून देवज्ञ पितृदोष आहे किंवा नाही हे जाणू शकतो. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रह हा सौरमंडळाचा राजा आहे. सूर्य आत्मा आहे. सूर्यग्रहावरून पित्याचा विचार केला जातो. शनी हा सूर्याचा पुत्र आहे व शत्रू देखील आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये वायुविकाराचा कारक आहे. व्यक्तीला पितृदोष आहे किंवा नाही हे त्याच्या जन्मकुंडलीवरून पाहता येतं. सूर्य जेव्हा शनीच्या प्रभावाखाली असतो तेव्हा व्यक्ती निश्चित पितृदोषानं पीडित राहते. राहू आजोबाचा कारक असतो. कुंडलीत लग्नस्थान व द्वितीय मध्ये पितृदोष देतो. बृहत्पराशरी ग्रंथात पितृदोषाच्या 14 शापांचं वर्णन आहे. जसे पितृशाप, प्रेतशाप, मातृशाप, सर्पशाप इत्यादी. यामुळे संतती होत नाही. जर झालीच तर जिवंत राहत नाही. धनाचा अपव्यय होतो. व्यवसायामध्ये अपयश येतं व विचार नास्तिक होतात. कामामध्ये सारख्या अडचणी अडथळे येत राहतात. शेतीमध्ये सतत अडचणी, नापिकी, कर्जबाजारीपणा, पशुधनावर आपत्ती, घरात सारखे भांडणं, आजारपणं, स्त्रियांना पीडा, घटस्फोट, घर सोडून जाणं, घराण्यात अचानक आत्महत्या, वेडेपणा, शरीरात आत्म्याचा संचार, अपघात, मृत्यू व वैवाहिक मांगलिक कामात अडचणी या सर्व बाबी पितृदोषामुळे घडून येतात. पितृदोष दूर करण्याविषयीचे अनेक सोपे सोपे उपाय मी नेहमी आपल्या व्हिडिओमधून सांगत असते. अनेक व्हिडिओसुद्धा मी त्याविषयी बनवलेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की चेक करा. आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना
श्री स्वामी समर्थ.